श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नोटामध्ये ठेवा ही एक वस्तू, नोटा वाढत जातील. मित्रांनो, तंत्र मंत्र शास्त्रातील एक असा प्रयोग, एक असा अचूक उपाय की जो आपल्या धन, वैभव आणि पैशामध्ये प्रचंड वाढ करतो. असा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रधान आहेत, ज्या लक्ष्मी स्वतःकडे आकर्षित करतात. या वस्तूंचा जर योग्य वापर केला तर मित्रांनो, आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. तिच्यात कमतरता कधीही येत नाही. मित्रांनो, आज ज्या वस्तूबद्दल आपण माहिती घेणार आहोत, ही वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रधान आहे. तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील ग्रह, शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि जो व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्र मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन, पैसा आपोआप खेचला जातो. तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा योग्य धंदा असेल, उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो, या क्षेत्रातून पैशाची, धनाची प्राप्ती होऊ शकते. या वस्तूचा वापर नक्की कसा करावा? खरं तर मित्रांनो, बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूचा सरसास वापर केला जातो आणि म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंतांच्या घरात पैसे कधीही आटपत नाही. कधीही मोठे संकट येऊ द्या, त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही. पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात. कदाचित त्याचं कारण याच वस्तूचा जास्तीत जास्त वापर असेल. मित्रांनो, ही वस्तू आपण आपल्या किचनमध्येही ठेवू शकतो किंवा आपलं ज्या ठिकाणी आपली संपत्ती ठेवतो, सोनं नाणं ठेवतो, पैसे ठेवतो, नोटांची बंडल ठेवतो, त्या ठिकाणी सुद्धा या वस्तूला आपण ठेवू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांच्याकरता एक छोटासा उपाय अत्यंत प्रभावशाली, आणि हा उपाय करणे शक्य नाही त्यांच्याकरता यापेक्षाही सरळ साधे उपाय मात्र प्रभावशाली आज आपण पाहणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सुरुवात करूया चांदीच्या डब्बीपासून. मित्रांनो, काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डब्बी, अगदी छोटीशी चांदीची डब्बी आपण नक्की खरेदी करा. आणि या चांदीच्या डब्बीमध्ये आता सर्वांना प्रश्न पडतो, चांदीचीच का? चांदी सोडून चालणार नाही का? कारण चांदी हा धातू शुक्र प्रधान आहे, शुक्र मजबूत करणारा आहे आणि म्हणून चांदीची छोटीशी डब्बी आणि तिच्यामध्ये फक्त 5 मजबिया, हो मजबी. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात ही मगजबी सहज मिळून जाते. मित्रांनो, ही मगजबी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनवते. अशा 5 किंवा 7 मगजबिया आपण चांदीच्या डब्बीमध्ये ठेवायच्या आहे. त्यावरती थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे. त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचे आहे आणि ही चांदीची डब्बी आपण आपल्या तिजोरीत ठेवा, पैशाच्या ठिकाणी ठेवा. ही डब्बी अगदी मनोभावे ठेवा. ती ठेवण्यापूर्वी आपण एखादे लाल किंवा हिरव्या रंगाचे कापड अंथरा. मित्रांनो, सातत्याने पैसा वाढत जातो. तिजोरी कधीही खाली होत नाही, रिकामी राहत नाही. अनुभव घेऊन पहा. आता अनेक जण म्हणतील की चांदीची डब्बी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही. मित्रांनो, अशा वेळी आपण एक लाल रंगाची नोट, 20 रुपयाची लाल रंगाची नोट असते किंवा लाल रंगाची नोट नसेल तर कोणत्याही नोटेवरती थोडेसे कुंकू टाकावे आणि त्यानंतर त्या नोटेमध्ये 5 किंवा 7 मगजबिया आपण ठेवायच्या आहेत आणि याची गुंडाळी करायची आहे. नोट गुंडाळायची आणि एका लाल रंगाच्या धाग्याने ती व्यवस्थित बांधा आणि अशी नोट आपण आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये, जिथे शक्य असेल तिजोरीमध्ये, कॅश बॉक्समध्ये ठेवायची आहे.
मित्रांनो, ही मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील. तुमची तिजोरी, तुमचं पाकिट कधीही रिकामं राहणार नाही. अजून एक छोटासा उपाय. ज्या चलन नोटा आहेत, अगदी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, जितके काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहे, त्या नोटांची एक गड्डी बनवा. अगदी छोटीशी. 5, 10, 20, 50, 100, 200, 500 अशा नोटा एकत्र घ्या. एक नोट घ्या आणि त्या प्रत्येक नोटेवरती एक मगज बियाची पावडर टाकायची आहे आणि ती थोडीशी टाका. त्यानंतर त्याची गड्डी बनवून त्या नोटा आपण आपल्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवा आणि त्या कधीही खर्च करू नका. मित्रांनो, मगजबीचा स्पर्श झालेल्या या नोटा जोपर्यंत तुमच्या पॉकेटमध्ये आहे, तुमच्या पॉकेटमध्ये सातत्याने पैसा खेचत जाईल. नोटा खेचल्या जातील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आपण स्वतःसाठी सुद्धा, स्वतःला लक्ष्मी प्रधान बनवण्यासाठी, शुक्र मजबूत बनवण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकतो. आपल्या खाण्यापिण्यामध्ये या मगज बियांचा वापर करायला सुरुवात करा. विशेष करून घरातील जी कमवती व्यक्ती असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जी व्यक्ती घरात पैसा कमवून आणते, जी लक्ष्मीला घरात आणते, त्या व्यक्तीच्या आहारामध्ये, खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जर आपण केला तर शुक्र मजबूत बनतो, भाग्य मजबूत बनते, चमकते आणि प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ लागते. यामुळे आपली बुद्धी, आपलं मन ते अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयांचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवत जातो. महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपवून देऊ नका. सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवे. जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल, आता माता अन्नपूर्णेची कृपा तेव्हा तुमच्यावर असेलच, मात्र लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात स्थायी वास करेल. आपण पाहिलं असेल, अनेक प्रकारच्या मिठाई असते, त्या मिठाईला मगज बिया लावतात, मगज बी लाडूमध्ये सुद्धा घालतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, तर मात्र या मगज बियांचा प्रभाव फार कमी होऊ शकतो आणि म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. तसेच या मगज बिया आपण आपल्या किचनमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर बरसत राहील. आता पाहूया, आपण पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत, जेणेकरून आपल्याकडे पैसा हा येतच राहील. तर मित्रांनो, पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या. जीवनातील पैसा कधीही कमी पडणार नाही. उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल. प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, लक्ष्मीची कृपा बरसावी, घराची, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी. मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहात. काही असे नियम जे आपल्या धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशामध्ये सातत्याने वाढ करतील. मग तुम्ही असे नियम पाळत आहात का? त्यातील काही नियम पाहूया. 1. त्यातील पहिला नियम, सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल, व्यवहार म्हणजे एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे, तर या व्यवहारामध्ये स्वतःच्या खिशातून कोणत्याही प्रकारचा कॉईन म्हणजे 1 रुपयाचा असेल, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा, 10 रुपयाचा असेल, कोणत्याही प्रकारचा कॉईन पहिल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका. ज्या ज्या वेळी आपण अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो, त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते, म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो. ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः करून पहा, अनुभव घेऊन पहा. दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कॉईन अवश्य ठेवा. चला, आणि हा कॉईन संपूर्ण दिवसभर आपल्याच खिशात राहील, तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, हा उपाय आपल्या खिशातील पैशांचा खर्च होऊ देत नाही. विनाकारण जे खर्च होतात त्यापासून हा उपाय आपला बचाव करतो आणि पैशामध्ये वाढ सुद्धा करतो.
अगदी याच प्रकारे एक अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत. जर आपण या नियमांचे पालन करू लागलो तर काही दिवसातच आपल्याला दिसेल आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे, पैशामध्ये वाढ होत आहे. मित्रांनो, आपल्या शरीराच्या 2 बाजू असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू. उजव्या आणि डाव्या या दोन्ही हातांनी पैशाचे व्यवहार आपण करत असतो, देवाणघेवाण करत असतो. हिंदू धर्मशास्त्रात आपण शिव पार्वती पहा, शिवशक्ती पहा, भगवान शिव यांचे स्थान जे नेहमी उजव्या बाजूस आहे. उजवी बाजू ही मजबूत मानली जाते. कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते. या उलट जी डावी बाजू असते, ज्या बाजूला माता पार्वती आहेत, प्रत्येक शक्ती स्वरूप आहेत, ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते. या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते, त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते. अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो. मित्रांनो, आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल, हे पैसे देताना ती नोट दुमडायला विसरू नका. त्या नोटेची घडी करायची आहे हे नेहमी आपण उजव्या हाताने द्या. शास्त्र असे मानते की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंवा या पैशांचा दुरुपयोग होत नाही. किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता, गुंतवणूक करता, मात्र हा पैसा जर वाया जात असेल, त्यामध्ये घट होत असेल, तर अशा वेळी लक्षात ठेवा, नेहमी पैसे देताना ते आपण उजव्या हातानेच द्यायचे आहेत. आणखीन एक गोष्ट, नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या. सरळ नोट देऊ नका. नोटांच्या दोन्ही बाजू असतात, ज्या कडा असतात त्या दुमडून द्याव्यात आणि दुमडल्यानंतर नोटांच्या दोन्ही बाजू जिथे एकत्र असतात त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र काळजी घ्या. नोटांची दोन्ही बाजू एकत्र केल्यानंतर ती बाजू नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे पैसा आपण द्यायचा असतो. मित्रांनो, लक्ष्मी म्हणजे पैसा, यातून सातत्याने एक ऊर्जेचा प्रभाव होत असतो आणि हा प्रवाह एक सातत्याने आपल्या दिशेला असेल तर पैसा कधीही वाया जात नाही, यामध्ये वाढ होत राहते. आता अनेक जण म्हणतील की आम्ही सुटकेसमध्ये पैसे देतो, एखाद्या पिशवीमध्ये देतो, तर अशा वेळी काय करावे? तर मित्रांनो, अशा वेळी त्या सुटकेसचे जे तोंड आहे ते उघडते. हे तोंड तुमच्या दिशेला असेल किंवा जी पिशवी आहे याचे तोंड आपल्याकडे राहील याची काळजी घ्या. हे पैसे कधीही वाया जात नाही. हे पैसे परतून 1000 पटीने आपल्यालाच लाभ देतात. आणि पैसा घेताना काय करावे? तर पैसा घेताना ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू, नवनिर्मितीची बाजू आहे, अशा डाव्या हाताने आपण पैसा घ्यायचा आहे. पैसे घेताना नेहमी आपल्या मनामध्ये अशी भावना असावी, ते पैसे आपण सर्जनशील बाजूने घेत आहोत आणि या पैशांमध्ये दिन दुगणी रात चौगुणी प्रगती होणार आहे. या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत. नेहमी मजबूत हाताने पैसे द्यायचे आहेत आणि घेताना ते नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या हाताने घ्यायचे आहेत. माता लक्ष्मीची नक्कीच तुमच्यावर कृपा बरसेल. तर मित्रांनो, आजची माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.